गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आपण श्री अमलोक कॉम्पिटेटिव्ह गायडन्स सेलमध्ये तुमचं स्वागत करत आहोत. आज जो विषय तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलेलो आहोत तो विषय आहे स्पर्धा परीक्षेमधील अतिशय किचकट विषय ज्याला मानला जातो असा अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. या विषयाला जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात करायची आहे त्याच्या अगोदर या विषयातला जो डेप्थ आहे तो अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण अर्थ म्हणलं की त्याचं सगळं नियोजनाशी संबंध येतो आणि नियोजनातले विविध आयोग, त्यांच्या व्याख्या, त्यांच्या कसरती ह्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी डॉक्टर विशाल वैद्य आपणा सर्वांचं पुन्हा एकदा अमलोक कॉम्पिटेटिव्ह गायडन्स सेलमध्ये स्वागत करून अर्थशास्त्रातल्या विविध अशा उपघटकांचा तुम्हाला आज ओळख करून देणार आहे, जे की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण अर्थशास्त्र म्हणलं की किती पुस्तकं कोणतं वाचावं ह्याच्याबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळं अर्थशास्त्राच्या ह्या विविध उपघटकांची आणि घटकांचा विविध असं विश्लेषण तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या आणि मग अर्थशास्त्राच्या विविध पुस्तकांना तुम्ही बिलॉंग करा. आता हे सर्व राष्ट्रीयकरणाचा इतिहास झाला. त्यानंतर आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्याची माहिती. 1920मध्ये आंतरराष्ट्रीय चलन संमेलन ब्रुसेल्स येथे भरलं होतं. त्यामध्ये असा ठराव पास झाला की प्रत्येक राष्ट्राने एक मध्यवर्ती बँक स्थापन करावी. त्यानंतर 1922मध्ये जिनेव्हा येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय परिषदेने मध्यवर्ती बँकेच्या स्थानावर विशेष भर दिला. त्या अन्वये 1927मध्ये हिल्टन यंग कमिशनने भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करावी अशी शिफारस केली. 1931च्या सेंट्रल बँकिंग इन्क्वायरी कमिशनने RBI स्थापना करण्यात लवकरात लवकर करण्यात यावी अशी सूचना केली. 1934मध्ये RBI अधिनियम संमत झाला आणि 1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना करण्यात आली. 1 जानेवारी 1949 रोजी RBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर सर ऑसबोर्न कर्नल स्मिथ हे होते. तर पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख, चिंतामणराव देशमुख हे होते. RBI ही भारताची अर्थ खात्याची जबाबदारी आहे. पूर्ण RBIचा लेखावर्ष 1 जुलै ते 30 जून असे असते. RBIचे मुख्यालय मुंबई येथे आहे. तर मुंबई, कोलकाता, चेन्नई व दिल्ली येथे 4 स्थानिक मंडळे असून 22 विभागीय कार्यालय आहेत. यापैकी महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, बेलापूर म्हणजे ज्याला नवी मुंबई म्हणतो येथे 3 कार्यालय आहेत. याची जी रचना आहे, नियामक मंडळ कामकाज पाहते. त्यामध्ये 20 सदस्य असतात. 1 गव्हर्नर राष्ट्रपती नेमतो, 4 उपगव्हर्नर, 10 संचालकाची नेमणूक केंद्र सरकार करते, 4 व्यवस्थापकीय संचालक, 1 अर्थ खात्याचा याच्यामध्ये अधिकारी असतो. चलन निर्मिती व वितरणातील एकाधिकार हा कसा आहे बघूया. 1 रुपया किंवा त्यापेक्षा कमी किमतीचे चलन निर्मिती केंद्र सरकार करते. वितरण मात्र RBI द्वारे केले जाते. इतर सर्व चलन निर्मिती व वितरणाची जबाबदारी ही RBIची आहे. 31 ऑक्टोबर 1957 पासून किमान राखीव निधी पद्धत सुरू करण्यात आली. यात 200 कोटीचा किमान राखीव निधी तारण म्हणून ठेवावा लागतो. यामध्ये 115 कोटी रुपयाचा निधी सोन्याच्या स्वरूपात तर 85 कोटी रुपयाचा निधी विदेशी चलन किंवा अन्य प्रतिभूतीच्या स्वरूपात ठेवावा लागतो. या RBIची कार्य काय ते बघूया आपण. परंपरागत स्वरूपाचे आधुनिक कार्य, चलन निर्मिती व वितरण एकाधिकार, RBI व कृषी पुरवठा, बँकांची बँक मानलं जातं RBIला. RBI आंतरराष्ट्रीय व्यापाराला मदत करते. पत नियंत्रण ज्याला म्हणतो, हुंडी बाजार योजना जी आहे ती चालवते. विदेशी चलन रक्षक व विनिमय दर स्थिरक RBI व विकास बँका करतात. आणि समाशोधन ग्रह हे RBI चालवते. सांख्यिकी माहिती व संग्रहण प्रसिद्ध करते, ज्याला बँकांची बँक म्हणतो आपण. व्यापारी बँकांना मान्यता देणे व त्याची कार्य व कार्यपद्धती नियंत्रित हे RBI करते. व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा करणे, चलनी दस्तऐवजी पुनर्वटवणूक करणे, अडचणीच्या काळात बँकांना मदत करून अंतिम त्राताची भूमिका पार पाडणे. 1950ची जी एडी गोरावाला समिती आहे, 1954च्या स्राफ समितीने बँकातील ठेवींना संरक्षण देण्यासाठी ठेवी विमा महामंडळाची शिफारस केली. 1 जानेवारी 1962ला ठेवी विमा महामंडळ स्थापन झाले आणि जानेवारी 1971ला पत हमी मंडळाची पण स्थापना करण्यात आली.
14 जानेवारी 1971ला पत हमी महामंडळाची पण स्थापना करण्यात आली. 14 जुलै 1978ला ठेवी विमा व पत हमी महामंडळ अस्तित्वात आले. याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. म्हणजे पतनियंत्रण काय? अर्थव्यवस्थेतील आर्थिक व्यवहाराच्या योग्य प्रमाणात पतनिर्मिती व्हावी यासाठी पतनियंत्रण करण्यात आले. पतनियंत्रणाची जी साधने आहेत ती संख्यात्मक आणि गुणात्मक आहेत. म्हणजे एक तर काय केलं जातं, बँक दर, किमान फरक प्रमाण, खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री, उपभोग्य पुरवठ्यांचे नियंत्रण, रोख राखीव निधी ज्याला CRR म्हणतो, आणि प्रत्ययाचे वाटप, कायदेशीर रोख्याचे प्रमाण SLR, आणि नैतिक समजावणी, रेपो व्यवहार, प्रत्यक्ष कारवाई, नियंत्रणात्मक आदेश, प्रसिद्धी वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. जो बँक दर याचा अर्थ काय होतो? रिझर्व्ह जे बँक आहे ते व्यापारी बँकांना ज्या दराने अल्प मुदतीचे कर्ज देते किंवा हुंड्या, विनिमयपत्र यांची पुनर्वठवणूक करते असा दर म्हणजे बँक दर. या लहान लहान व्याख्या लक्षात असणं फार आवश्यक आहे. रोख राखीव निधीचे प्रमाण ज्याला CRR म्हणतो तो कसा असतो? रिझर्व्ह बँक कायदा कलम 42(1) नुसार अनुसूचित व्यापारी बँकांना आपल्या जवळील ठेवीचा काही निश्चित भाग हा रिझर्व्ह बँकेत ठेवावा लागतो. त्यास रोख राखीव निधीचे प्रमाणे असे म्हणतात. वैधानिक व कायदेशीर रोखता प्रमाण ज्याला SLR असं म्हणतात. व्यापारी बँकांना स्वतःजवळील एकूण ठेवीपैकी स्वतःकडे रोख रक्कम, सोने किंवा मान्यताप्राप्त सरकारी रोख्यांच्या स्वरूपात ठेवावे लागतात. नरसिंहम समितीने यांचे प्रमाण हे साधारणतः 38.5% करून वरून हे 25% पर्यंत टप्प्याटप्प्यानं कमी करण्याची शिफारस केली होती. सध्या याचे प्रमाण हे 24% आहे. आता बऱ्याच वेळेला आपण पेपरमध्ये वाचतो रेपो दर वाढला, रेपो दर कमी झाला. रेपो दर म्हणजे काय? रेपो म्हणजे काय तर रिपर्चेस ऑब्लिगेशन्स, रेपो दर असं त्याला म्हणलं जायचं. ज्या दराने व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडून अल्पकालीन रकमा घेतात त्यास रेपो दर असं म्हणतात. अल्पकालीन रकमा घेण्याचा जो दर आहे त्याला. व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडून सरकारी रोखे देऊन 1 दिवसाचे कर्ज घेतात. रिव्हर्स रेपो दर काय तर व्यापारी बँका ज्या दराने आपल्या जवळील अतिरिक्त रक्कम अल्पकाळासाठी रिझर्व्ह बँकेत ठेवते म्हणजे सरकारी रोखे खरेदी करून, त्यास रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात. पण संख्यात्मक साधने पतचलनाला आकार ठरवितात व गुणात्मक साधने पतचलनाची दिशा ठरवितात. मग खुल्या बाजारातील रोख्यांची जी खरेदी आहे किंवा विक्री हा जो व्यवहार आहे, ओपन मार्केट ऑपरेशन्स, तो कसा चालतो? म्हणजेच मध्यवर्ती बँकेने केंद्र सरकारचा रोख्यांची केलेली खरेदी विक्री होय. हे रोखे अल्प, मध्यम व दीर्घ या मुदतीचे असतात. रिझर्व्ह बँक जेव्हा रोख्यांची विक्री करते तेव्हा पैशांचे रोख रिझर्व्ह बँकेकडे जाऊन पतसंकोच होतो. या उलट कारवाहीत पत निर्मितीत वाढ होते. ही बँक रिझर्व्ह बँक सरकारची बँक आहे. म्हणजेच काय, केंद्र सरकार व राज्य सरकारे यांची बँक हस्तक व सल्लागार म्हणून कार्य करते. जम्मू काश्मीर आत्ता या कार्यक्षेत्रात येत आहे, पहिले हा कार्यक्षेत्रात येत नव्हता. विदेशी चलनाचा रक्षक, विनिमय दर स्थिरक म्हणून कार्य करते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर भारताचे प्रतिनिधित्व करते. समाशोधन ग्रहाची व्यवस्था करणे, यात व्यापारी बँकातील आपसातील देवाणघेवाणी ते व्यवहार मिटवले जाते. हे व्यवहार रिझर्व्ह बँक, स्टेट बँकेच्या शाखाद्वारे मिटवले जातात. सर्वत्र MICRचे चेक व्यवहार संगणकाच्या मदतीने हे पूर्ण केले जातात. परकीय गंगाजळीचा सांभाळ करणे, सांख्यिकीय माहितीचे संग्रह व प्रसिद्धी यामध्ये होते. आता बघूया की मासिक हे कोणतं आहे रिझर्व्ह बँकेचे, तर RBI बुलेटिन आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन रिव्ह्यू हे त्यांचे मासिक आहेत RBIचे. आणि त्रैमासिक आहे बँकिंग स्टॅटिक्स, कारण हे प्रश्न पडले जातात एक्झामला. वार्षिक कोणतं आहे तर ॲन्युअल रिपोर्ट आहे. रिपोर्ट ऑन ट्रेंड्स अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग ऑफ इंडिया, रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स, रिपोर्ट ऑन स्टेट फायनान्स इत्यादी प्रकाशने हे वार्षिकरित्या ते प्रकाशित केलं जातं. सरकारचे मुद्राविषयक आणि वित्तीय धोरण, पैशाचा पुरवठा व नियंत्रण याविषयी RBIचे धोरण म्हणजे वित्तीय धोरण होय. हे धोरण प्रामुख्याने मुद्रेच्या पुरवठ्याशी संबंधित असते. 1952 पासून जे उद्दिष्ट आहेत, आर्थिक विकासाचा वेग, भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे,
1958 पासून दीर्घकालीन वित्तीय धोरणांचा अवलंब करण्यात येत आहे. आर्थिक धोरणात औद्योगिक धोरण, मुद्राविषयक धोरण, वित्तीय धोरण, व्यापारविषयक धोरण यांचा समावेश होतो. भारत चलन नीती RBI केंद्रीय अर्थ खात्याच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करते. पैसा पुरवठ्याच्या तेथीचा कालखंड ऑक्टोबर ते मे हा होतो. RBIने बँकिंग क्षेत्र विकासासाठी सुरू केलेल्या ज्या संस्था आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत. RBIचा कर्मचारी प्रशिक्षण महाविद्यालय बँकिंग ऑफ ट्रेनिंग कॉलेज ते मुंबईला आहे, स्थापना 1954ची आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट मुंबईला स्थापन झालेली आहे. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंग पुण्याला आहे, 1969ला स्थापित आहे. बँकर स्टॉक कॉलेज चेन्नईचा आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट पुण्याला आहे. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च गोरेगाव मुंबईला येतं. ते या संस्थांमधून कर्मचाऱ्यांना नाविन्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात येते. RBIच्या बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञान विकासाच्या दृष्टीने बँकिंग तंत्रज्ञान विकास व संशोधन संस्था हैदराबाद येथे 1996ला त्यांनी सुरू केली. ही संस्था सराफ समितीच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आली. माहिती तंत्रज्ञानामध्ये रिझर्व्ह बँक, वित्तीय संस्था व व्यापारी बँकांना प्रशिक्षण, संशोधन, तंत्र सल्लागार व मार्गदर्शन या सेवा पुरवणे या मुख्य उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली. बँकिंग क्षेत्रासाठी वेगवेगळी पॅकेजेस, सॉफ्टवेअर विकसित करण्याचे कार्य हे सर्व या संस्थेवर सोपविण्यात आले आहेत. इंटरनेट वेबसाईट म्हणजे ऑन RBI म्हणजे इंटरनेट वेबसाईट ऑन RBI ही कशी आहे तर रिझर्व्ह बँकेने 17 सप्टेंबर 1996 पासून आपली स्वतंत्र वेबसाईट सुरू केली. ही वेबसाईट ही URL http reservebank.com या नावाने उपलब्ध आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या 1996-97च्या आर्थिक अहवालात बँक रेटची व्याप्ती वाढवून तो संदर्भ दर रेफरन्स रेट दाखविला आहे. चलन व्यवस्थेचे नियम अधिक परिणामकारक करण्यासाठी या संदर्भ दराचा उपयोग होत आहे. रिझर्व्ह बँकेने बँक ग्राहकाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी 14 जून 1995 पासून देशातील 15 शहरात सुरू केलेली व्यवस्था याला बँकिंग लोकपाल योजना असं म्हणतात. RBIचे जे आधुनिक कार्य आहे ते साधारणतः असं आहे. कृषीविषयक जे की कृषी व पतपुरवठा विभाग स्थापना 1935ची आहे. SBIची निर्मिती 1955. अग्रक्रमण क्षेत्र योजना 1974ची आहे. कृषी पुनर्वित महामंडळ 63. RBIची स्थापना 2 ऑक्टोबर RRBची स्थापना 2 ऑक्टोबर 1975ची आहे. नाबार्ड ही 22 जुलै 1982ला स्थापित आहे. औद्योगिक वित्तपुरवठ्यासाठी या ज्या दिलेल्या आहेत एकूण 8 अशा IFCI, त्यानंतर SFC, ICICI, UTI, IDBI, हुंडी बाजार, एक्झिम आणि सिडबी या सर्व ज्या आहेत ना त्या दिलेल्या आहेत. तर साधारणतः RBI विषयी जे आज तुम्हाला मी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे याच्या बरोबरच तुम्हाला अजून काही पुस्तकंही रेफरन्स केली तर बँकिंगच्या एक्झाममध्ये ते तुम्हाला उपयोगाला येतील आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासालाही ते उपयोगाला येतील. धन्यवाद.